राज्यामध्ये मान्सून सक्रिय झाल्यापासून अनेक भागांमध्ये चांगला पाऊस सुरू आहे। मात्र विदर्भ आणि खानदेशात तुलनेने खूपच कमी पाऊस पडलाय। दरम्यान आता विदर्भात 5 दिवस मुसळधार पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय। खानदेशातही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय। मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसाचा अंदाज आहे। मुंबईमध्ये आजपासून 28 जून पर्यंत सलग 5 दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे। यंदाच्या पावसाळ्यामध्ये म्हणजेच जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांच्या कालावधीत 19 वेळा समुद्राला मोठी भरती येईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय। यावेळी समुद्रामध्ये 4.5 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळतील। सर्वाधिक उंचीच्या लाटा 26 जूनला उसळणार आहेत। त्यामुळे नागरिकांनी समुद्र किनारी जाऊ नये असं आवाहन मुंबई महानगरपालिकेने केलंय। रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। खोपोली कर्जत परिसरामध्ये पावसाचा जोर अधिक आहे। जनजीवन सुरळीत सुरू असून नद्यांची पाणी पातळी सामान्य आहे। जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। सर्वत्र दाट ढगांमुळे काळोख पसरलेला आहे। पावसामुळे हवेमध्ये गारवा सुद्धा निर्माण झालाय। महाबळेश्वरमधील वेण्णा लेक पूर्ण क्षमतेने भरलाय। त्यामुळे या तलावाचं जलपूजन करत ओटी भरण्यात आली आहे। नगरपालिकेचे मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्या हस्ते तलावाचं पूजन झालं। वेण्णा लेक ओव्हरफ्लो झाल्यामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले। पुण्यामधील मावळमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। या पावसामुळे एकविरेच्या मळवली ते देवळे रस्ता पाण्याखाली गेलाय। नागरिकांच्या घरातही पावसाचं पाणी शिरलंय। प्रशासनानं नालेसफाईची कामं केली नाहीत, त्यामुळे या भागात पाणीच असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। उजनी धरणातून विसर्ग वाढवण्यात आलाय। उजनीमधून 35,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। विभा नदीकाठच्या गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा दिलाय। वारी काळामध्ये पंढरपूर शहराला पुराचा धोका निर्माण झालाय। पावसामुळे धरणामध्ये मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे। उजनी धरण आतापर्यंत 74% भरलेलं आहे। पुण्यामधील ग्रामीण भागात पावसाची संततधार सुरू आहे। पावसामुळे मावळ मुळशी तालुक्यांमध्ये 10 गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या कासारसाई धरणातील पाणीसाठा 87% पोहोचलाय। पावसाचा जोर कायम राहिला तर यंदा धरण लवकरच 100% जाईल असा अंदाज कासारसाई पाटबंधारे खात्यानं व्यक्त केलाय। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 68 धरणांपैकी 28 धरणं 100% भरलेली आहेत। 28 धरणं 50%पेक्षा जास्त भरल्यामुळे पाण्याची चिंता मिटलेली आहे। मंडणगड, दापोली, खेड, संगमेश्वरमधली प्रत्येकी 3, चिपळूणमधली 6, गुहागर, रत्नागिरी तालुक्यांमधलं प्रत्येकी 1 धरण, त्याचबरोबर लांजा आणि राजापूरमधल्या प्रत्येकी 4 धरणांचा यामध्ये समावेश आहे। सर्व धरणांमध्ये 68.48% इतका जलसाठा आहे। राजगड, तोरणा आणि मढेघाट धरण परिसरामध्ये पर्यटनाला बंदी घालण्यात आली आहे। वेल्हे राजगड तालुक्यामध्ये अतिवृष्टी होते, त्यामुळे सुरक्षेच्या कारणासाठी या भागातलं पर्यटन स्थळांवर 30 सप्टेंबरपर्यंत बंदी घालण्यात आली आहे। 22 जून रोजी हे बंदीचे आदेश लागू करण्यात आले। प्रशासनाच्या या निर्णयामुळे पर्यटकांचा मात्र हिरमोड झालाय। नाशिकमधील नाफेडच्या कांदा खरेदीला बाजार भावापेक्षा कमी दर मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांना नाफेडच्या कांदा खरेदीचा कोणताही फायदा होत नाही। नाफेडनं स्वतः बाजार समित्यांमध्ये उतरून कांदा खरेदी करावी अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार भास्कर भगरे यांनी केली आहे। बीडच्या केज तालुक्यामध्ये सुरडीमध्ये गांजाची लागवड केल्यामुळे शेतकऱ्याला अटक झाली आहे। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेताच त्यांना शेतामध्ये 8 फूट उंचीची गांजाची झाडं आढळून आली। याची किंमत 3,94,000 इतकी आहे। या प्रकरणामध्ये सिद्धेश्वर ठोंबरे या शेतकऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे। गेल्या 24 तासांपासून गोदावरी पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। गेल्या 15 तासांपासून गंगापूर धरणातून सलग 6,160 क्युसेक वेगानं तर दारणामधून 621 वेगानं हा सध्या विसर्ग सुरू आहे। उपनद्यांना आलेल्या पुरामुळे आणि विसर्गामुळे पूर येऊ शकतो, त्यामुळे गोदावरी काठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। छत्रपती संभाजीनगरातल्या वाळूज भागामध्ये औषधांसाठी वापरली जाणारी रसायनांची पूड पोलिसांनी जप्त केली आहे। या कारवाईमध्ये 2 गोदामं सील करण्यात आली आहेत। 2 आयशर गाड्यांमधून 1 किलो 111 ग्रॅम आणि 401 ग्रॅम पांढऱ्या रंगाचं रसायन जप्त केलंय। पोलिसांनी प्रयोगशाळेतल्या चाचणी अंती रसायन अंमली पदार्थ असल्याचं स्पष्ट झालंय। अमरावतीच्या मोझरी बस स्थानकामध्ये तिकीट घोटाळा झालेला आहे। जादा रकमेचे शिक्के मारून विद्यार्थ्यांना वाहतूक नियंत्रक महिलेनं पास विकल्याचं उघडकीस आलं। या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मालमत्ता कर न भरणाऱ्या तब्बल 439 मिळकत कर धारकांवर नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे। 3 वेळा सवलत देऊन सुद्धा मिळकत कर न भरल्यामुळे ही कारवाई करण्यात येणार आहे। भंडाऱ्यामधील कंत्राटी रुग्णवाहिका चालकांनी काम बंद आंदोलन पुकारले।
गेल्या 3 महिन्यांपासून या चालकांना मानधन मिळालेलं नाहीये, त्यामुळे मानधनासह कंत्राटी चालकांना नोकरीमध्ये समायोजन करावं या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले। मागण्या पूर्ण न झाल्यास जलसमाधी आंदोलनाची सुद्धा इथे हाक दिली जाईल असा इशारा देण्यात आलाय। गुवाहाटीमधील कामाख्या मंदिरामध्ये अबुबाचा मेळावा सध्या सुरू आहे। या मेळाव्यानिमित्तानं मोठ्या संख्येनं भाविक मंदिरामध्ये दर्शनासाठी येत आहेत। मंदिरातील विधीनंतर कामाख्या मंदिराचा मुख्य दरवाजा 22 जून रोजी बंद करण्यात आला, तर 26 जून रोजी हा दरवाजा पुन्हा उघडला जाणार आहे। साताऱ्याच्या कराड शहरातील होलसेल दुकानाच्या गोडाऊनला आग लागली। या आगीमध्ये गोडाऊनमधलं सगळं साहित्य जळून गेलेलं आहे। दुकानाला आग कशामुळे लागली याचं कारण सध्या कळलेलं नाहीये, मात्र यामध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालंय। मुंबई वगळता राज्यभरात वीज वितरण करणाऱ्या सरकारी कंपनी महावितरणला आता खासगी कंपन्यांच्या आव्हानाला तोंड द्यावं लागणार आहे। अदानी आणि टोरेंट पॉवर कंपनीने राज्यामध्ये वीज वितरणाचा परवाना मागितलाय। दोन्ही कंपन्यांनी पुणे, नागपूर, पिंपरी चिंचवड या भागामध्ये वीज वितरण परवाना मागितल्यामुळे वीज दरांच्या स्पर्धेला चालना मिळण्याची शक्यता आहे। गणरायाच्या आगमनासाठी कोकणामध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांचा रेल्वे प्रवास आरक्षणाच्या पहिल्याच दिवशी हिरमोड झालाय। 22 जूनला आरक्षण सुरू होताच कोकणातील सर्व प्रमुख गाड्यांची तिकीटं काही मिनिटांमध्येच संपली। कोकण कन्या, मांडवी, तुतारी एक्सप्रेससह वंदे भारत आणि जनशताब्दी एक्सप्रेसला सुद्धा प्रचंड मोठी वेटिंग लिस्ट लागलेली आहे आणि त्यामुळे आता कशा पद्धतीने ही तिकीटं मिळवायची हा प्रश्न इथल्या सर्व लोकांना पडलाय। पालखी सोहळ्याच्या 2 दिवसांमध्ये पुणे मेट्रोला मोठा फायदा झाला असून दोन्ही मार्गिकेची एकत्रित कमाई 16 लाखांवर गेली आहे। सोबतच प्रवासी संख्या 5 लाखांच्या पार गेली आहे। शुक्रवार आणि शनिवारी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा होता। या काळामध्ये दोन्ही शहरांमध्ये वाहतुकीवर अनेक निर्बंध लादले होते। परिणामी मेट्रोच्या प्रवासी संख्येत आणि उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे। लीड्समध्ये सुरू असलेली भारत विरुद्ध इंग्लंड पहिली कसोटी सध्या थरारक वळणावर येऊन ठेपलेली आहे। चौथ्या दिवशी भारतीय संघाचे बॅटर KL राहुल आणि ऋषभ पंतनं शतकी खेळी केलेली आहे आणि इंग्लंडच्या गोलंदाजांना अक्षरशः बॅकफूटवर नेऊन ठेवलेलं आहे। KL राहुलने 137 धावांची खेळी केलेली आहे, तर ऋषभ पंतनं 118 धावा केलेल्या आहेत। भारतीय संघानं इंग्लंड समोर विजयासाठी 371 धावांचं मोठं आव्हान ठेवलेलं आहे। जळगावच्या अमळनेरमध्ये महाविकास आघाडीनं तहसील कार्यालय आणि प्रांत कार्यालयावर मशाल मोर्चा काढला। 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या न्यायालयीन चौकशीची मागणी करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं। या मागणीचं निवेदन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि राज्यपाल CP राधाकृष्णन यांना पाठवण्यात आलंय।